पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। पत्रिका? हो अगं माझंही असंच झालं, माझ्या कानावर विश्वासच बसेना। नाही पण का असं अचानक? चांगलंच आहे ना, पण त्यांचा राग निवळतोय ही चांगलीच गोष्ट आहे। आणि तुझी पत्रिका बघायला मागतायत म्हणजे सून म्हणून त्यांनी स्वीकार केलाय तुझा। नाही पण पत्रिका का म्हणजे? बघायला हवी असणार त्यांना। अहो पण लग्न तर झालंय ना आता। हो ते तर झालंच आहे, म्हणजे तुझ्या आई बाबांनी बघितली असणारच, पण ह्यांना तुझी पत्रिका स्वतःच्या नजरेखालून घातल्याशिवाय काही चैन पडणार नाही। त्यांचं असंच असतं, एखाद्या माणसाबद्दल जिव्हाळा वाटायला लागला की ते त्याची पत्रिका बघायला मागणार, म्हणजे त्या पत्रिकेतनं तो संपूर्ण माणूस समजतो। हो पण पुनर्वसू काहीतरी कामात आहे, बघितलं मी, नंतर बोलेन त्याच्याशी। त्याला आता सांगणार आहे, तूही त्यांच्याशी जरा नमतं घे, बोल त्यांच्याशी, हवं तर माफी माग। काही कमीपणा नाहीये मोठ्या माणसाची माफी मागण्यामध्ये। आणि ह्यांच्या मनातला किंतु आता दूर होतोय, तर पुनर्वसूनी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे। मला कळलं नाही। अगं पुनर्वसूला मठाधिपती करायचा विचार करतायत ना ते, म्हणजे पहिल्यापासून त्यांच्या मनात होतच, पण आता मध्ये हे सगळं घडलं। पण ठीक आहे, आता महाराजांच्या कृपेने सगळं छान झालेलं आहे। बरं पत्रिका तुझ्या जवळ आहे का बाबांकडे आहे तुझ्या? नाही ते मला ना जरा बघावं लागेल। माई आणलीयस ना इकडे? आठवत नाहीये का तुझ्या आई बाबांना विचारू? नाही नको माई, मी बघते ना। काय आहे, सत्यनारायणाची पूजा घालायची, आपण त्यांना ठरलं की दूरध्वनी करूच, नाहीतर स्वतः जाऊ त्यांना आमंत्रण करायला। विहीणबाईंना भेटायची फार इच्छा आहे ग माझी। काय करू मी? सांगू का माईंना? हीच वेळ खरं बोलायची, पण वासू तो म्हणाला नको। आत्ताच त्याने कॉलेज जॉईन केलंय आणि तो म्हणतोय नको तर नको। आता एकदा खोटं बोलले ना, आता पुढे 10 वेळेला खोटं बोलावं लागणार मला। काय ग, हा कुठे हरवलीस? काही नाही, असंच। बरं तू पत्रिका शोधून ठेव, मी जरा चहा पाण्याचं बघते। हो यांच्याकडे माणसं यायचेत आज। उर्मी, मी काय तुझी आई होऊ शकत नाही, पण तुला त्यांची आठवण आली तर हक्कानं जा। माझी काही ना नसेल। आता सत्यनारायणासाठी येतील ना तुझे आई बाबा, तेव्हा चांगलं 8-15 दिवस ठेवून घेऊ त्यांना इथे, म्हणजे आपल्या लेकीचा संसार, आपलं घर, आपला मठ, देवदेव, इथलं सगळं धार्मिक वातावरण, हे सगळं बघून खूप बरं वाटेल त्यांना। बरं तू पत्रिका शोधून ठेव आठवणीनं। हो आओ तीर्थ। हो तीर्थ आहे। मला तुझ्या हातचं तीर्थही नकोय। मला काही रोग नाही झालाय। रोग परवडला, तो उपचाराने बरा तरी होतो। माझा एवढा तिटकारा वाटतो तुम्हाला? मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही। काहीच वाटत नाही तर एवढं तोडून वागायचं काय कारण आहे? मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये। मी काय पाप केलंय एवढं? नंदिनी, हा प्रश्न तू कसा विचारू शकतेस? म्हणजे का एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्याशी नॉर्मल बोलायला पाहिजे असं वाटतं तुला? अहो मतभेद असतातच ना। तुमचं उर्मी बरोबर सगळ्या बाबतीत पटतं का? त्याच्याशी तुला काय करायचंय? म्हणजे नाहीच पटत ना। नंदिनी, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। मी तुम्ही शांत होण्याची वाट पाहत राहील। म्हणजे तुम्ही रागवलात आता। हे बघ, असं काही नाहीये। मला ना या सगळ्यासाठी आता वेळच नाहीये। तुम्ही आता कॉलेजात जाताना शिकवायला? तुला कसं माहिती? मी पण ह्याच घरात राहते। मी तर घरात कोणालाच सांगितलेलं नाहीये। तसं तर तुम्ही घरात बरंच काही सांगितलेलं नाहीये।
म्हणजे या घराच्या काही रीतिरिवाज आहेत, काही श्रद्धा आहेत. त्या आता मला तुझ्याकडून शिकायच्या नाहीयेत. तुम्ही त्यांना धक्का पोचवायला नको होतात. नंदिनी, तू काय बोलतेस मला कळत नाहीये. कारण तुम्ही माझं कधीच काही ऐकलं नाहीत. तुझं संसार 2 माणसांचा नसतो, 2 घरांचा असतो. नंदिनी, हे तुझे फंडेत ना, हे तुझ्याकडेच ठेव. आजवर तेच केलं मी. सगळं माझ्यापाशीच ठेवलं. तुम्हाला मुळीच त्रास द्यायचा हेतू नव्हता माझा. तुम्ही कसेही वागलात तरी गप्प बसले मी, सहन करत राहिले. तुमच्याविषयी काहीतरी वाटतं म्हणूनच ना. सॉरी, मला त्याची गरज नाहीये. काय करायचं बाकी ठेवलंय मी या माणसासाठी? एवढा राग गिळला, अपमान सोसले, पण ह्यांचं माझ्याशी वागणं बदलतच नाही. काय चिटूक केली आहे या उर्मीने त्यांच्यावर? पालीला झटकतात तसं झटकतात ते मला. अगं, याच्यावरून तरी बोध घे. कसला बोध घे? आयुष्यभर ज्या माणसासाठी मी तपश्चर्या केली त्याचं काय? मनाने पती मानते मी त्यांना. असं अचानक दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणं म्हणजे स्वतःची फसवणूक नाहीये का? मी खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी. एकट्या बाईनं जगणं अवघड असतं नंदे, अनुभवावरून सांगतेय. आत्या, मी एकटी नाहीये. म्हणजे? तुला नाही कळायचं. अगं, असं वागून कसा होणार आहे तुझा संसार? माझा संसार नाही झाला तरी ठीक आहे, पण तिचा संसार मोडल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. माझी आयुष्यभराची मेहनत या बाईमुळे फुकट गेली आहे. हिनी खोडा घातला नसताना तर या घराच्या तिजोरीच्या किल्ल्या कमरेला लावून फिरले असते मी, मालकिणीसारखी. हे असं आश्रितासारखं त्या गुरमीमुळे जगावं लागतंय. माझ्या वाटेला जे काही दुःख आलंय ते तिच्यामुळे आलंय. त्याची परतफेड करायची मला. मला तिला रडताना पाहायचंय, तिचा संसार तुटताना पाहायचंय मला. ह्यात लाडू आहे. हा, आधी तिला दे. हो. हा. आणि हो, हे सर्टिफिकेट आहे आणि हे फोटोज आहेत. सगळे दिलेत म्हणा. हा, आणि फोन करायला सांग तिला मिळाल्या. हो हो. बर, अजून एखादा लाडू? नाही नको आजी, थँक्स. बर, एक मिनिट. ही चिठ्ठी आहे ना, ही अदितीला म्हणा उर्मीच्या हातात दे. म्हणजे स्वतः जाऊन दे असं सांग तिला. हा, म्हणजे मी तिला फोन करणारच आहे, पण सांग तसा निरोप. मी सुनीलला सांगतो. हो, चालेल. येतो. सांभाळून. वासू, आता मी कुठून आणायची पत्रिका? दादांना कशाला हवी आहे पत्रिका? मला नाही माहिती. अगं, मग तू माईला विचारायचंच ना. माई मला फक्त एवढंच म्हणाल्या की त्यांचा राग आता निवळतोय. बापरे. बरं ऐक, तुला मठाधिपती करायचा विचार करतायत हा ते? उर्मी, मला ते शक्य नाहीये, कारण मला त्यात रसच नाहीये. हो, पण ते आता त्यांना नाहीये ना माहिती. माहीत असण्याची गरजही नाहीये. सगळं पाणी आहे ना आता नाकापर्यंत आलं. उर्मी, तू ना अति करतेस. दादांनी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक अंतर ठेवलंय. ते अंतर लगेच उद्या संपणार नाहीये. वासू, मनातलं अंतर कमी झालं की प्रत्यक्षातलं अंतर कमी व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? उर्मी, तुला वाटतं तसं. मनातलं अंतर वगैरे काही कमी झालेलं नाहीये. हे सगळं मी म्हणत नाहीये, असं मला माई म्हणाले. तर मी आत्ताच कॉलेज जॉईन केलंय. त्याचा इथे काय संबंध? कारण दादांना हे सगळं चालणार नाही. दादांचा गावातल्या लोकांवर इन्फ्लुएन्स आहे. गाव पंचायतीतले अंतिम निर्णय घेणारे दादा वरिष्ठ आहेत. त्यांनी जर गावातल्या कोणाला बहिष्कृत केलं ना, तर त्या माणसाशी कुणीही बोलत नाही.
त्या माणसाला धान्य विकत नाहीत आणि त्याच्याकडनं घेतही नाही, आणि त्यांच्या घरी मुलगी देत नाही किंवा त्या घरातली मुलगी सून म्हणून करून घेत नाही. आय कांट बिलीव्ह दिस. तेच तर मी सांगतोय ना तुला, हे छोटं गाव आहे, इथे असंच असतं. अरे पण ते तुझ्याशी असं का वागतील वासू? मी धर्मभ्रष्ट आहे असे त्यांना वाटलं ना तर ते नक्कीच वागतील माझ्याशी तसं. पण त्यांना बाहेरून कुठून तरी कळण्यापेक्षा आपण जाऊन सांगितलं तर बरं होईल असं नाही का वाटत तुला? उर्मी, तुला कळत नाही का मी काय सांगतोय ते? मी आत्ताच कॉलेज जॉईन केलेलं आहे, आणि त्यात दादांना जर हे सगळं कळलं ना तर दादा आपल्याला गावाच्या बाहेर जायला सांगतील. मग काय सांगू मी? माझा जॉब एक्सपिरियन्स किती आहे सांगू? 1 आठवडा? आणि का नोकरी सोडली तर मला काढलं असं सांगू? उर्मी, कोणाचा तरी विश्वास बसेल का? या घरातल्या अशा कारणांमुळे मी माझं करिअर पणाला लावू का? अरे पण मग हे सगळं अजून किती दिवस चालणार आहे? इतके दिवस चाललंच ना, काय फरक पडतोय? वासू, हा खोटेपणा रेटणं आता अवघड होत चाललंय माझ्यासाठी. इतके दिवस रेटलाच ना आपण, आता त्यात काय अवघड आहे? अशी काय इमर्जन्सी चालून आली आहे? कारण आता या सगळ्यामुळे माझ्याही घरी प्रॉब्लेम्स होऊ लागलेत ना. तो लग्नाच्या आधीपासूनच होता. वासू, माझ्या आजीच्या आजारपणाच्या नाटकामुळे ना माझ्या बाबाला ते सगळं खरं वाटून तर त्याचे सगळे सेव्हिंग्स काढायला निघालाय. माझ्या आजीचे मला रडत खडत फोन येतात, मी काय सांगू तिला? माझ्या बाबाला अजून किती कारणं द्यायची मी त्याला आणि दादांना न भेटवण्याची? अरे माईंनी तर इथे सत्यनारायणाची पूजा घालू आणि तुझ्या आई वडिलांना बोलू अशी काय काय स्वप्न पाहिली आहेत. या सगळ्याचं काय होणार आहे? काय वाटतंय तुला? वासू, सगळीकडून ना आपण कोंडीत अडकलोय आता, आणि खरं बोलण्याखेरीज काहीही पर्याय नाहीये आपल्याकडे. मला तुझा नोकरीचा प्रॉब्लेम कळतोय वासू, पण हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना त्या सगळ्यापेक्षा मोठे आहेत. माझा बाबा आणि तुझे दादा जर समोरासमोर आले तर काय होईल याचा विचार करतो. त्यापेक्षा दादांना जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकूया, म्हणजे त्यांच्या मनाची तयारी तरी होईल. रे दुसरीकडून कुठून तरी कळण्यापेक्षा आपणच जर जाऊन प्रांजळपणे सांगून टाकलं, कोणी सांगावं, कदाचित माफही करतील ते आपल्याला. वासू, आय एम सॉरी, मला चिडायचं नव्हतं तुझ्यावर. रागवू नको ना प्लीज. रागावलो नाहीये, सुन्न झालोय मी. तुला पटतंय का मी काय म्हणते ते? उर्मी, यावर आपण नको बोलायला, आपली भांडण होत राहतील. आता यात भांडणाचा काय मुद्दा आहे मला सांग. उर्मी, जी परिस्थिती तू म्हणतेस ना ती लग्नाच्या सुरुवातीपासूनच होती. त्याचा एवढा इशू का करतेस तू? आणि मला सांग, अजून काही दिवस आपण थांबलो तर काय पहाड कोसळणार आहे का? पासू, मला माझ्या आजीचा फोन आला होता, तुला कळतंय का? उर्मी, त्याच्यामुळे पॅनिक व्हायला काय झालंय तुला एवढं? ठीक आहे, थांब ना जरा, आपण काहीतरी विचार करू. लगेच दादांपर्यंत येण्याची भाषा कशाला करतेस? काहीतरी विचार करू, आपण मार्ग काढू. सत्य सांगणं हा एकच मार्ग दिसतोय आता मला. मग सुरुवातीपासूनच सांगायला हवं होतं आपण. हो, मग अजूनही वेळ गेलेली नाहीये. इतके दिवस लपवलं, अजून काही दिवसांनी काय फरक पडणार आहे? वासू, तुला कळत नाहीये का मी काय बोलतेय ते? हे बघ उर्मी, एकतर तुला माझी भाषा तरी समजत नाहीये, नाहीतर तसा आव तरी तू आणतेस. दोन्ही केसेस मध्ये आपण न बोललेलंच बरं. वासू, वासू, बाबा, मी माझ्या परीने सगळं केलं, पण माझ्या हाताला यश नाही. त्या उर्मीला या घराबाहेर काढलं तर हे माझा स्वीकार कधीच करणार नाहीत. ती उर्मी केली आणि त्यांनी दुसऱ्याशी कोणाशी तरी लग्न केलं तर मी काय करू? त्यांच्या मनात माझ्याविषयी फक्त घृणा आहे. मला एक सांगा, मला ज्या वयात कळतही नव्हतं तेव्हापासून या माणसाची पूजा केली आहे मी मनानं. आता मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणं म्हणजे पाप नाही का ठरणार? ते असं वागतायत ते नाही सहन होते मला. त्यापेक्षा मला तुमच्याकडे बोलवून घ्या, मी सुटीन या सगळ्यातून. मला नाही सहन होते ते वागतायत माझ्याशी असं. ते मला काहीच कळत नाहीये बाबा, मला काहीच सुचत नाहीये. तुझं खरंच एवढं प्रेम आहे का ग पुनर्वसूवर? देव मानले मी त्या माणसाला माझा. अगं पण आत्ताची परिस्थिती पुढे मी हार नाही मानलीये, पण त्यांच्या समोर पराभूत झाल्यासारखं वाटतं मला. हत्या, ते हिडीस पिडीस करतात, वेडं वाकडं बोलतात, ते लागतं ग मनाला. असं काय पाप केलंय मी? माझ्याशी एवढं वाईट वागण्याचं काय कारण आहे मला कळत नाही.
माझ्या नशिबात नसेल त्यांचं प्रेम तर माझ्या मनात काय असं? देवाने असं का आणलंय माझ्या मनात? नंदे, ह्या सगळ्यातून काय मिळणार आहे तुला? जरा विचार कर. आत्या, मला सांग, प्रेम केलं की कुठे विचार करता येतो ग? आत्या, तुला माहितीये मी इथे का राहतेय? अगं निदान मला त्यांना पाहता येईल या आशेवर. ते माझे नसले ना तरी माझ्या आसपास असतील. आत्ताच्या घडीला मला एवढं सुख पुरेसं आहे ग आत्या. पण असे पटकन बोलतात ना, जणू काही मी त्यांची कैक जन्मांची शत्रू आहे. माझं जीवापाड प्रेम आहे ग त्यांच्यावर. मी त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहणार नाही हे कळतच नाहीये त्यांना. प्रेम म्हणजे काय हे कळत नव्हतं तेव्हापासून प्रेम केलंय मी या माणसावर. या माणसाला काहीच कदर नाहीये ग. यांनी मला झिडकारलं, लाथाडलं तरी माझं मन मानत नाही. त्यांच्यावर प्रेम करत राहतं. मला सांग, मी जीव दिला तर त्यांना पटेल का माझं जीवापाड प्रेम आहे त्यांच्यावर ते? नंदे, उर्मी, काय ग, काय झालं? जीजी, कुठे काय? काहीच नाही. वासू भांडला का तुझ्याशी? नाही. कळलं मला, भांडलाय तो. का भांडलाय तो? भांडला नाही हो, म्हणजे बाद झाला जरासा. कशावरून? सहजच, म्हणजे प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात तशीच भांडणं. माझ्या लग्नाला 5 वर्ष होतील आता. म्हणजे माझी ही सगळी लपवालपवी करून झाली आहे उर्मी. नाही, तसं नाही आहे जीजी. तसं नाही वगैरे काय नाही. मी मोठी नणंद आहे तुझी. सांग मला, चांगले 2 रट्टे देते त्याला. जीजी, या सगळ्यातनं चूक फक्त त्याची नव्हती. हवं लागली लगेच नवऱ्याला पाठीशी घालायला. आमच्यात मतभेद झाला फक्त. कशावरून? मला असं वाटतंय की आम्ही दादांना सगळं खरं खरं सांगून टाकावं. तुझ्याबद्दल? हो. मलाही असंच वाटतं. मी पत्र लिहिलं होतं ना तेव्हा तर मला असं वाटत होतं की असंच्या असं हे पत्र दादांना नेऊन द्यावं. सोबत तुमचे फोटो भेटू. तुम्ही दादांना पत्र लिहिलं? हो, तूच नाही का सांगितलंस मला लिहून काढ म्हणून. हां. माझा मनातल्या मनात संघर्ष दादांबरोबरच होता. म्हणजे गेली अनेक वर्ष आहे, पण आता तुमच्या निमित्ताने तो परत निर्माण झालाय. मी सगळं पत्रात लिहिलं दादांना. मलाही असंच वाटतं की दादांना सगळं सांगून टाकायला पाहिजे. म्हणजे तुम्ही किंवा मी. त्यांना नंतर कळलं ना, मला माहित होतं, तर ते तोंड सुद्धा बघणार नाहीत माझं. वासू नकोच म्हणतोय. का? त्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी नुकतंच कॉलेज जॉईन केलंय आणि दादांना जर हे सगळं कळलं तर ते आम्हाला गाव सोडायला सांगतील. ती शक्यता आहेच, पण जीजी, तो म्हणूनच नको म्हणतोय. लपवण्याला काहीच साध्य होणार नाहीये. आज ना उद्या दादांना हे कळणारच आहे आणि नंतर गोष्टी जास्त अवघड होतील. त्यांना जास्त राग येईल तुम्ही लपवून ठेवलं याचा. तेच तर कळत नाही ना त्याला जीजी. बरं मग तू बोल दादांशी. नाही, त्याला नाही आवडणार. तेच बरोबर असेल. नाही, पण वासूला न सांगता मला असं काही करणं शक्य नाही. हे बघ, कधी कधी आपल्या माणसांच्या हितासाठी आपल्याला कठोर पावलं उचलावी लागतात. नको, त्यापेक्षा मी पुन्हा एकदा बोलून बघते त्याच्याशी. त्याला पटेल. तू खूप हट्टी आहे. कधीतरी पटेल ना त्याला. तोपर्यंत जास्त उशीर झालेला असेल कदाचित. नाही जीजी, असं काही होणार नाही. नाही तर तुमचं राहू द्या, मीच बोलते दादांशी. जीजी, नको ना. म्हणजे तुमच्याकडून कळण्यापेक्षा ते आमच्याकडून कळलेलं बरं आहे असं मला वाटतं. तुम्ही प्लीज नका ना सांगू. काय हरकत आहे? जीजी, खरंच नको. पण जीजी ऐका ना, मी एकदा बोलून बघते त्याच्याशी पुन्हा. तो शांत झाला ना की त्याला नक्की पटेल हे सगळं. ठीक आहे. माझंही असंच झालं. माझंही जीवापाड प्रेम होतं एका माणसावर,
पण माझ्या वागण्यातून हातातोंडाशी आलेला घास गमवून बसले मी. आता वाटतं तेव्हा जरा नीट वागले असते ना तर माझाही संसार झाला असता. म्हणजे अगं ती खूप मोठी गोष्ट आहे, सांगीन तुला कधीतरी सवडीत. फक्त एकच सांगते नंदे, ज्या चुका मी केल्या ना त्या तू करू नकोस. त्याच्या बायकोचा जितका दुस्वास करशील तितका तो तुझ्यापासून दूर जाईल. पण आत्या मला तिचा राग येतो. तो मनात ठेवायचा. आणि तुला त्याला जिंकायचं असेल ना नंदे तर तुला आखून वागावं लागेल. मनाला येईल तेव्हा आणि मनाला येईल तसं वागलीस ना तर स्वतःची किंमत आणि प्रेम दोन्ही गमावून बसशील. मला कळलं नाही आत्या. माझ्या अनुभवावरून सांगते नंदे, त्याच्या बायकोशी वैर धरण्यापेक्षा तिच्या पुढे मैत्रीचा पदर पसर. पण त्यांना मला त्यांच्या आयुष्यात कसं स्थान मिळेल? तुझं त्यांच्या आयुष्यातलं स्थान म्हणजे त्या दोघांचं भांडण. त्यांच्यात भांडणच होत नाहीत. अगं नवरा बायको म्हटलं की भांडण हे आलंच. अगं पण हे वेगळे आहेत. असं आपल्याला वाटतं. त्यांच्यातलं भांडण त्यांनाच माहिती असतं. म्हणजे त्यांच्यात पण भांडणं होत असतील? होत नसतील ना तर आयुष्यभर चाकरी करीन मी तुझी, ती सुद्धा फुकटात. नंदे, हाच मार्ग आहे पुनर्वसूच्या मनात प्रवेश करण्याचा. ती त्याच्याशी भांडली की तू फुंकर घालायची. इतकं चांगलं वागायचं ना की त्याला तुझी सवय झाली पाहिजे. आणि माणूस हा सवयीचा गुलाम असतो ग. एकदा का त्याला तुझी सवय झाली ना की तो तुझ्यासाठी कुठलंही महादिव्य करायला तयार होईल.